नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तसा भाजीला वरून दिलेला तडका आणि भाजीची चव म्हणाल तर इतकी अप्रतिम लागते ह्या भाजीची चव. तुम्ही एकदा जर बनवली ना तर आठवड्यातून 2दा बनवल्याशिवाय राहणार नाही. तर आज आपण एकदम अप्रतिम चवीची अशी लसूणी मेथी बनवलेली आहे. एकदम परफेक्ट ग्रेव्ही झालेली आहे, तुम्हाला दिसतच आहे. खायला पण इतकी चविष्ट लागते ही भाजी. नेहमी तीच मेथी बनवण्यापेक्षा अशी वेगळी काहीतरी भाजी बनवली ना तर घरच्यांच्या खूप आवडीचीच भाजी बनते. आणि मग 2 काय 4 पोळ्या खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत आणि सर्वांच्याच आवडीचं जेवण बनल्याशिवाय राहणार नाही. तर रेसिपीला तर आता आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. कदाचित तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. प्रत्येक सुगरण तिच्या परीने चांगला स्वयंपाक बनवण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रत्येकीच्या हाताला एक वेगळी आणि छानच चव असते. पण एकच साहित्य आपण जर 2 व्यक्तींना बनवायला दिलं तर त्या दोन्हीही पदार्थामध्ये खूप मोठा फरक झालेला असतो. तेच साहित्य तोच पदार्थ जरी असेल ना तरीही फरक जाणवतो. तर हे का तर प्रत्येकीच्या हाताची चव वेगळी असते. तर चला आता आपण भाजीला तर सुरुवात केलेली आहे बनवण्यासाठी. आता आपण घेतलेलं आहे 2 चमचे तीळ, 2 चमचे डाळवं आणि 2 चमचे शेंगदाणे. आता हे तीनही आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता आपण ह्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पूड बनवून घेणार आहे. अगोदर सुरुवातीला आपल्याला हे कोरडंच पूड बनवून घ्यायचे आणि एकदा का पूड बनवलं की त्याच्यामध्ये आपण नंतर पाणी घालून त्याची पेस्ट तयार केलेली आहे. तर आता आपण पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आता आपण 1 ते 1.5 चमचा लसणाची पेस्ट घातलेली आहे. आता आपण ही कट करून घेतलेली जी मेथी आहे तर ती ह्या लसणाच्या फोडणीमध्ये घालून आपण परतवून घेणार आहे. तर हे बघा, लसणाचा कलर असा चेंज झाला पाहिजे आणि आता आपण ही मेथी याच्यामध्ये छान परतवून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपल्याला मेथी परतवून घ्यायची आणि तिचा कलर पूर्णपणे चेंज होतो. परतल्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे. थोडीशी जर साखर घातली ना तर मेथीचा कलर आणखी हिरवागार राहायला मदत होते. शक्यतोवर हिरव्या भाज्यांचा कलर हिरवा राहण्यासाठी साखर वापरली ना थोडीशी चिमूटभर तर भाज्यांचा छान कलर बनतो. आता आपण ही पूड करून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे. आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची. 3 ते 4 चमचे आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता ही पेस्ट तयार झालेली आहे. आपण घेतलेली आहे भाजीला फोडणी घालण्यासाठी. तर आता आपण घेतलेलं आहे कढई, त्यामध्ये घातलेलं आहे पुरेसं तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि आता आपण एकदम बारीक कट करून घेतलेला कांदा आहे. तर ते 2 मीडियम आकाराचे कांदे आहेत. आपण हे आता व्यवस्थित कांदा परतून घेणार आहेत. कांदा परतला की घातलेले आहेत आपण 2 टोमॅटो. आता ही आपली भाजी जी आहे ती 5 ते 6 व्यक्तींसाठी आहे. आता हा कांदा आणि टोमॅटो आपला छान परतला पाहिजे. टोमॅटो चांगला मॅश झाला पाहिजे फोडणीमध्ये, तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. आणि टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं 2 मिनिटांसाठी झाकण जर ठेवलं तर टोमॅटो पटकन शिजतो. आपण झाकण ठेवून 2-3 मिनिटांसाठी टोमॅटो ठेवून देऊ, म्हणजे टोमॅटो पटकन मॅश होतो. आता आपला टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आता आपण ह्याच फोडणीमध्ये अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे. तर ती व्हिडिओमध्ये दिसलेली नाही, तर त्याबद्दल सॉरी. आता आपण ही वरतून जी पेस्ट केलेली आहे मगाशी तर ती पेस्ट घातलेली आहे. आता ही पेस्ट घातल्यानंतर आपल्याला तेल सुटेपर्यंत ह्याला असंच परतत राहायचं. आता आपण ह्याच मिक्सरच्या भांड्याला थोडंसं धुवून 2 चमचे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर आपली ग्रेव्ही जी आहे ना फोडणीमध्ये व्यवस्थित परतली गेलेली आहे. तेल व्यवस्थित सुटलेलं आहे. आता आपण घातलेले धने जिरे पूड, थोडीशी हळद, नंतर घातलेला 1 चमचा गरम मसाला आणि आता वरतून घालणार आहोत आपण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट. सुरुवातीला ह्या फोडणीमध्ये आपण तिखट कमीच घातलेलं आहे आणि आपण नंतर जेव्हा तडका देणार आहोत तेव्हा आणखीन वरतून तिखट घालणार आहे. त्यामुळं सुरुवातीला आपण 1 चमचा तिखट घालायचं. आता आपली भाजी 6 व्यक्तींसाठी आहे, त्यामुळं तिखट माझं जवळपास 1-2 चमचे होत आहे लाल तिखट. तुम्ही तुमच्या घरात तिखट कसं आवडतं ना त्यानुसार तुमचं प्रमाण ठरवू शकतात. तर आता ही आपली फोडणी जवळपास तयार झालेली आहे. आता आपण वरतून जवळपास 1 वाटी पाणी घातलेलं आहे. ही भाजी जास्त पातळ नसल्यामुळं आपण एकदम थोडंसंच पाणी घातलेलं आहे, कारण लसूणी मेथी म्हणलं की थोडीशी ग्रेव्ही दाटसरच असते आणि शक्यतोवर ही भाजी आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरच खातो, पण घरीसुद्धा अप्रतिम चव लागते ह्या भाजीची. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा या पद्धतीने, कारण नेहमीच आपल्याला बाहेर जाऊन हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर जाऊन जेवणं शक्य नसतं. अशा वेळेला आपण आठवड्यातून 1-2 वेळेस अशा भाज्या बनवल्या ना तर घरच्यांना कोणालाच बाहेर जेवायला जाण्याची इच्छा होणार नाही. आणि घरचं कसं बाहेरच्या जेवणापेक्षा घरचं जेवण आपलं जास्त हेल्दी असतं, त्यामुळं आपण शक्यतोवर घरच्या जेवणाचाच पर्याय निवडलेला उत्तम असतो. तर आता आपली ही ग्रेव्ही बघा तुम्ही किती थिकनेस व्यवस्थित आलेला आहे आणि आपली
भाजी आता तयार झालेली आहे. आता आपण वरतून देणार आहोत तडका. त्यासाठी आपण एका तडकापात्रामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण घातलेलं आहे परत लसण, 1 ते 1.5 चमचा लसण आपण परतून घेतलं. नंतर घातलेला आहे 1 चमचा लाल तिखट आणि आता आपला हा तडका तयार झालेला आहे. आता मस्त वरतून भाजीला आता तडका द्यायचा, म्हणजे आपली भाजी जी आहे ना एकदम हॉटेल स्टाईल बनते. तर हे पहा, असा भाजीवर तडका सहसा आपण हॉटेलमध्ये पाहिलेला असतो, पण घरीसुद्धा असा तडका दिला ना तर भाजी खरंच हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखीच लागते आणि चव पण तिची खूपच अप्रतिम लागते. त्यामुळं तुम्हीसुद्धा आता मेथी बनवणार असाल तर या पद्धतीने लसूण मेथी बनवा आणि घरच्यांना खुश करा. आपल्या जेवणातून घरचे खुश झाले तर आपल्यालासुद्धा खूप आनंद मिळतो. तर आपली आता मेथी तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहता तर ते सुद्धा मला ठिकाण कमेंट करून सांगायला विसरू नका. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर हे पहा, आपली आता ही भाजीची कन्सिस्टन्सी, भाजीचा कलर आणि आता आपली तयार झालेली आहे लसूणी मेथी. बघा किती परफेक्ट दिसत आहे ना, ग्रेव्ही एकदम हॉटेलला गेल्यासारखं वाटत आहे ना. तर अशीच भाजी तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा. तर भेटूया आपण आता अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.